पहलगाम हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीयाचं रक्त सध्या सळसळतंय। पंतप्रधान मोदींचा मन की बात मधून संवाद हल्ला दहशतवाद्यांचा भ्याडपणा दाखवणार होता। देशासमोरच्या संकटाविरुद्ध लढण्यासाठी दृढपणा दाखवला पाहिजे, मोदींचं एकजुटीचं आवाहन। दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्यांना न्याय मिळेल, पंतप्रधान मोदींची ग्वाही। मन की बात मध्ये संवाद साधताना अत्यंत दुःख होत असल्याची मोदींकडून भावना व्यक्त। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि सीडीएस अनिल चौहान यांच्यात बैठक। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रणनीतीवर चर्चा। पाकिस्तानचा महाराष्ट्रात आलेला एकही नागरिक बेपत्ता नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। महाराष्ट्रातील 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता, फडणवीसांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नागरी शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं, तसंच कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याची मागणी। राजकारणात मतभिन्नता असू शकते, मात्र जेव्हा गोष्ट देशाची येते तेव्हा मतभिन्नता असू शकत नाही। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यावर शरद पवारांचं भाष्य। जम्मू काश्मीरचा विकास थांबला पाहिजे या उद्देशानं दहशतवादी हल्ला, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। मात्र आपण या लढाईत एकत्र राहिलं पाहिजे, भुजबळांचं आवाहन। पाकव्याप्त काश्मीर काबीज करा, हवं तर युद्ध करा, अगदी सर्जिकल स्ट्राईकची पुनरावृत्ती केली तरी चालेल, दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी रामदास आठवलेंचा आक्रमक सल्ला। दहशतवादी हल्ल्यानंतर नवनीत राणांचा पाकिस्तानवर हल्लाबोल, भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची पाकिस्तानमध्ये ताकद नाही, पाकिस्तानच्या भुट्टोला मोदी भुट्ट्यासारखं भासतील, पाणीच नाही तर अन्न पण बंद करू, नवनीत राणांचा इशारा। भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं नाही, सरकार खोटं बोलतंय, दिशाभूल करते। 24 एप्रिलला केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांकडून प्रश्न उपस्थित। हे लिहिलं नाही ते लिहिलं नाही असं करण्यापेक्षा पाकिस्तानला रस्त्यावर आणण्यासाठी सर्वांनी मोदींना ताकद दिली पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर। दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये, आता दहशतवादाला हरवायचंय, अतुल कुलकर्णींचं नागरिकांना आवाहन। पहलगाममध्ये जिथे हल्ला झाला तिथे सैनिक का नव्हते, तसंच कॉफी एजन्सीनं हल्ल्याबाबत अलर्ट केल्यानंतरही बेजबाबदारपणा का केला, बच्चू कडूंचा सवाल। पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचा शेवटचा दिवस, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द, वैद्यकीय व्हिसा देखील 29 एप्रिलपासून रद्द होणार। दिल्लीत राहणाऱ्या जवळपास 4900 पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटली, या नागरिकांना पाकिस्तानात परतण्याचे केंद्र सरकारकडून आदेश जारी। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरी तरुणांना धमक्या, पुण्यात राहणाऱ्या काश्मीरी मुलांना इंस्टाग्रामवरून धमक्या येत असल्याचं समोर। पहलगाममधील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील रहिवाशांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, हेमंत जोशींच्या कुटुंबियांचं भेट घेऊन केलं सांत्वन। डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबियांची भेट, हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोनेंच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं। पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा द्या, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांची मागणी। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत मनसेची निदर्शनं, मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मनसे नेते अविनाश अभ्यंकर आणि बाळा नांदगावकर यांची उपस्थिती। भाईंदरमध्ये हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाकडून पाकिस्तान विरोधात बंद, पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसाठी आदर भावनेनं पाळला बंद। पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, श्रीनगर आणि इतर महत्त्वाच्या गावांमधील एसटी स्टँड, हॉटेल परिसरात हे सर्च ऑपरेशन, महत्त्वाच्या रस्त्यांवरही नाकाबंदी। पहलगाममध्ये काही स्वयंसेवी संस्था आणि भाजप समर्थकांचा निषेध मोर्चा, तिरंगा आणि काळे झेंडे घेऊन स्थानिक मोर्चामध्ये सहभागी।
दोषींना शिक्षा द्या, त्यांना दया दाखवू नका, मात्र निष्पाप लोकांचं नुकसान होऊ देऊ नका. पहलगाम हल्ल्यावर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांचं वक्तव्य. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई रेल्वे पोलीस अलर्ट मोडवर. CSMT रेल्वे स्टेशनवर पोलिसांचा रूट मार्च. पाण्यानंतर आता पाकिस्तानला औषधांची गरज भासणार. पाकिस्तान औषधांसाठीच्या 30 ते 40% कच्च्या मालासाठी भारतावर अवलंबून. पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांची दरपोक्ती. पाकिस्तानचं पाणी बंद केल्यास युद्धासाठी तयार रहा. 130 अण्वस्त्रे फक्त भारतासाठी ठेवलीत. डरपोक पाकिस्तानची धमकी. अरबी समुद्रात नौदलाकडून जोरदार युद्ध सराव. अनेक युद्धनौकांवरून क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेच्या चाचण्या. युद्धनौकांवरून गोळीबाराचाही सराव. जम्मू काश्मीरमधील जैनपोरामधील सक्रिय दहशतवादी अदनान शफीचं घर उद्ध्वस्त. तो 1 वर्षापूर्वीच दहशतवादी संघटनेत सामील झाला आहे. जम्मू काश्मीरमधील कुपवाड्यात आणखी एका दहशतवाद्याचं घर उद्ध्वस्त. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फारुक तिदवानचं घर जमीनदोस्त. पहलगाम हल्ल्यानंतर आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त. आतापर्यंत 9 दहशतवाद्यांची घरं जवानांकडून जमीनदोस्त. काश्मीरमध्ये मोठं कोम्बिंग ऑपरेशन. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त जणांना घेतलं ताब्यात. पहलगाम हल्ल्याचा एनआयएकडून तपास. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीनं विविध ठिकाणाहून पुरावे गोळा करण्याचं काम. पहलगाम हल्ल्यात 15 स्थानिक तरुणांनी मदत केल्याचं उघड. एनआयए आणि तपास संस्थांनी तयार केली संशयितांची यादी. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन. रामपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार. पाकिस्तानातील मुझफ्फराबादमध्ये झेलम नदीला पूर. पाकिस्तानात आणीबाणी जाहीर. भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानात पूर परिस्थिती. अटारी सीमेच्या चेकपोस्टवर महिलेचा आक्रोश. महिलेच्या मुलाला पाकिस्तानात परत पाठवत असल्यानं आक्रोश. संबंधित महिलेकडे भारतीय पासपोर्ट, मात्र तिच्या मुलाकडे पाकिस्तानचा पासपोर्ट. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गावांमधील नागरिकांकडून बंकर साफ करण्याचं काम. पूर्वी जेव्हा गोळीबार होत असे तेव्हा या बंकरमध्ये हे लोक राहायचे. नाशिकच्या निफाड तालुक्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध. विंचूरमध्ये कडकडीत बंद. मुंबईत मैत्रीबोध परिवाराकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. शिवाजी पार्क परिसरात श्रद्धांजली यात्रा. अभिनेता मकरंद देशपांडे आणि अभिनेत्री अदिती पोहणकर यांचा सहभाग. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेकडून माळशिरसमध्ये कडकडीत बंद. पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये निषेध मोर्चा. नागरिकांकडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा. मुंबईच्या सांताक्रूज पूर्वेतील वाकोला परिसरात पाकिस्तानचा झेंडा जाळल्यामुळे 2 गटात तुफान राडा. हिंदुत्ववादी संघटनेचे 5 जण जखमी, 4घांना अटक. सोलापूरच्या 4 पुतळा परिसरात सकल हिंदू समाजाचं आंदोलन. पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर अंतरून पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी. काश्मीर हल्ल्याचे बॅनर हातात घेऊन आक्रोश. कॅलिफोर्नियातील फ्रेमोंट शहरात पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात भारतीयांची निदर्शनं. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ टोरंटोमधील कॅन्डल मार्च. 500हून अधिक कॅनेडियन हिंदू, यहुदी, बलूच आणि इराणी नागरिकांचा सहभाग. मातोश्री बाहेर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. बॅनरच्या माध्यमातून ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं कार्यकर्त्यांचं आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.